श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री किरण तिरपणकर राहणार कोल्हापूर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. किरणदादा सांगतात, श्रीराम. कोल्हापूर येथील श्री ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र येथे मी उपासनेसाठी नेहमी जात असतो. दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6 ते दिनांक 10 ऑक्टोबर 2025 सकाळी 7 पर्यंत असा 25 तासाचा जप करण्याचे मनी योजून मी आदल्याच दिवशी दिनांक 8 रोजी उपासना केंद्रात मुक्कामास गेलो व 9 तारखेला पहाटे 4 वाजता उठून स्नान वगैरे करून बरोबर 6 वाजता एकटाच जपास बसलो. 9 तारखेचा संपूर्ण दिवस व रात्र जप करून दिनांक 10 रोजी सकाळी 7 वाजता मी जपाची सांगता केली. दिनांक 8 रोजी मुक्कामास जाताना दुसऱ्या दिवशी पूजेला उपयोगी पडावीत म्हणून मी बरोबर फुले घेतली होती व त्यांचा वापर मी दुसऱ्या दिवशी दिनांक 9 तारखेला श्रींची पूजा करताना केला. परंतु सांगतेच्या दिवशी म्हणजे 10 तारखेला स्नान वगैरे करून श्री महाराजांची पूजा करायला घेतली आणि आज महाराजांना व्हायला एकही फूल नाही असे माझ्या लक्षात आले. माझ्या मनाला चटका बसला, अत्यंत वाईट वाटले. परंतु ठीक आहे, श्रींची इच्छा अशी मनाची समजूत घालून घेतली व आता श्रींना पुसून गंध अक्षता तरी वाहून घेऊ असा विचार केला. परंतु दयासिंधू भक्तवत्सल श्रींची कृपा अशी की तेवढ्यात मला फूल बाजारातून फूलवाल्याचा फोन आला व तो म्हणाला, कृपया बाजारात येऊन तुमच्या महाराजांसाठी गजरा घेऊन जा. मी त्यांच्याकडून नेहमीच फुले घेत असल्याने मध्यंतरी बोलता बोलता त्यांना मी उपासना केंद्रात रात्रभर जपास जात असल्याने 2 दिवस फुले घेण्यास येणार नसल्याचे सांगितले होते. श्री महाराजांनी त्यांना या गोष्टीचे बरोबर त्याच वेळी स्मरण करून देऊन मला फोन करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्याकडे माणसांची कमतरता असल्याने त्यांनीच मला गजरा नेण्यास बोलावले होते. श्रींचा फोटो पुसून गंध वगैरे लावून मी त्वरित अत्यंत आनंदाने बाजारात गेलो असता त्यांनी मला श्रींसाठी किमान 12 फूट लांबीचा गजरा दिला. तो गजरा घेऊन मी पुन्हा उपासना केंद्रात आलो व श्रींना तो लांबलचक गजरा अर्पण करून श्रींचे ते सुंदर मनोहारी रूप पाहून अत्यंत आनंदित झालो. खरंच श्री आपल्या लेकरांचे सर्व मनोरथ पूर्ण करतात हो. श्रीराम समर्थ. साधक हो, किरणदादांना वर्षातून 1-2 वेळा संपूर्ण रात्र जागून जपाची भूक भागविण्याची हौस आहे व तो उपक्रम गेले कित्येक वर्ष ते अत्यंत तळमळीने व प्रेमाने आपल्या घरीच राबवतात. परंतु सध्या काही वर्ष ते कोल्हापूर येथील उपासना केंद्रात नित्य जात असल्याने यावेळी असा रात्रभर जागून 25 तासांचा जप उपासना केंद्रातच करावा अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. परंतु सांगतेच्या दिवशी श्रींना वाहावयास एकही फूल नसल्याने त्यांचे मन खट्टू झाले. पण करुणानिधी श्री महाराजांना नामाचे वेड असलेल्या आपल्या लेकराचे मन मोडवेल का? श्रींनी फुलवाल्यास प्रेरणा देऊन दादांची इच्छा त्वरित पूर्ण केली. अहो, आपल्याला देखील किरणदादांसारखीच नामाची आवड हवी, आस हवी, वेड हवे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना देखील भगवंताच्या नामाची अशीच असीम प्रीती होती, वेड होते. ते पांडुरंगाला म्हणतात, आता आम्ही तुला सोडून अन्य ठिकाणी जाणार नाही व याच ठिकाणी तुझ्या स्तुतीचे गाणे गाऊन वारंवार तुझ्या पायांवर मस्तक ठेवू. तुझ्या प्रेमसुखाची प्राप्ती आम्हास झाली आहे, त्यापुढे वैकुंठ देखील तुच्छ आहे. या ठिकाणी वैष्णव समुदायाच्या संगतीने प्रेमसुखाचा सुकाळ आहे. हे देवा, तुझ्या चरणी आश्रय घेणाऱ्याला जन्ममृत्यूचा संबंध नाही. भगवंताच्या नामात खऱ्या अर्थाने रंगून गेल्यावर, नाममय झाल्यावर साधकाच्या अंतःकरणाचे कसे दिव्य अवस्थांतर होते याचे सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात, तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझी वेडी, आता न वजो आणिका ठाया, गाऊ गीत लागो पाया.
काय वैकुंठ बापुडे तुझ्या प्रेमसुखापुढे, संत समागम मेळे प्रेमसुखाचा सुकाळ. तुका म्हणे तुझ्या पायी जन्ममरणात ठाव नाही. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.